मी 100% नगरसेवक होणारच आहे, मी 100% नगरसेवक होणारच आहे आणि मी कामच करणार आहे. तिथे हेडलाईन असणार आहे साहेब तुमच्या चॅनलमध्ये की दारुण पराभव एखाद्या व्यक्तीचा होणार आहे. फक्त त्यांचं एकच लय मोठं काम आहे, ते महापौर होते, पण महापौर असल्यामुळं त्यांनी फक्त आमच्या संत तुकाराम नगरमध्ये निवडणुकीमध्ये दारूचाच महापौर चालू केलेला आहे. तिथे म्हणजे एवढा दारूचा महापौर चालू आहे आत्ता ह्या निवडणुकीमध्ये. आमच्या इथले मतदार फक्त आंघोळच करायचे राहिल्यात. तर राजेश वाबळे हे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात गेली अनेक वर्षांपासून. राजेश वाबळेंना इतर कोणत्या पक्षांची ऑफर नव्हती? संत तुकाराम नगर प्रभागामध्ये साहेब मी 9 कोटीची विकास कामं केल्यात. आज 4ही नगरसेवक जे विद्यमान आहेत, माजी नगरसेवक आहेत, एकही सांगू शकत नाही की त्यांनी कामं किती केल्यात. आता 2025-26 ही निवडणूक लढवत असताना तुम्ही स्वतः तर उमेदवार आहातच, पण सोबत तुमच्या सौभाग्यवतीसुद्धा निवडणुकीच्या मैदानामध्ये आहे. का असं का नियोजन केलं? 6 वेळा निवडणूक लढलेली, 35 वर्षे नगरसेवक आहेत आणि आता 7व्यांदा त्यांना ज्येष्ठ असल्यामुळे त्यांना बिनविरोध निवडणूक करायची होती. अशा व्यक्तीच्या विरोधात की ज्यांनी 35 वर्ष नेतृत्व केलं आहे, जे तुमच्या विरोधात उमेदवार आहेत ते धनदांडगी आहेत, तर त्यांना राजेश वाबळे कशा पद्धतीने सामोरे जाणार, ही निवडणूक कशी जिंकण्यासाठी प्रयत्न करायचे? जरी आमचे माजी विरोधक जरी महापौर होते आणि जे 35 वर्ष जरी नगरसेवक होते साहेब, काहीच विकास केला नाही. म्हणजे ते संत तुकाराम नगरमध्ये कधी फिरकत नाही, त्यांच्याकडे फक्त 2 ठिकाणी गर्दी असते. लोकांनी कामं तर एकही नगरसेवकांनी कामं केली नाहीत, पण आमच्या इथून ज्यांना निवडून दिलं ते नगरसेवक फिराकलेच नाही. त्यांची नावं तरी आठवत आहेत का लोकांना?